श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न आसोत बाळूमामा तुमच्याशी संवाद साधत आहेत. ह्या संवादानंतर तुमचे जीवन पूर्णपणे नक्कीच बदलेल, म्हणून हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, हा संदेश जर तुम्ही दुर्लक्ष करचाल तर तुमच्या आयुष्यात येणारे सर्व सुख तुम्ही गमावचाल. म्हणून हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. तू कोणाचं वाईट चिंतू नको. तुझं कधी वाईट होणार नाही. तू कुणाला कधीही दुखवू नको. तुला कोणीही दुखवणार नाही. तू कोणाबद्दल वाईट अजिबात बोलू नको. तुझ्याबद्दलही कोणी वाईट अजिबात बोलणार नाही. तू कुणालाही फसवू नको. तुला कोणी फसवणार नाही. तू कुणाला उपाशी ठेवू नको. तू कधी उपाशी राहणार नाहीस. सेवा करत राहा. सेवा करायचा प्रवृत्त कर. तुला मी कधी ना कधी एकटं पडू देणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा. हा संदेश पूर्ण चला, नक्की जीवनात येणारे सर्व दुःख दूर होतील. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही चांगले विचार. हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं असं टाईप करा आणि व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका. श्री संत सद्गुरू बाळूमामा. किती वेळा मागितले तरी सुख तुम्हाला उसणं कधीही मिळत नाही. एखाद्या जागी तुम्ही बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता तुम्हाला येत नाही. तुमच्या देवांवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरत नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुम्हाला दुःख आले म्हणून नेहमीप्रमाणे नशिबाला दोष देत बसू नका. लक्षात ठेवा, एका जागी बसून ध्येयाचं शिखर गाठता येत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही फक्त एका जागी बसून स्वप्न पूर्ण होतील असं विचार करत असाल ते योग्य नाही. मामा म्हणतात, आयुष्यात जर तुम्हाला काही प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला तुमच्या बलाचा उपयोग करायचा आहे आणि ते बळ मी तुम्हाला दिले आहे. सहमत असाल तर कमेंटद्वारे होय असं टाईप करा. हा संदेश पुढे ऐकत चला. नक्की मोठी इच्छा पूर्ण होईल. लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही मोठे संकट आली तरी त्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ तुम्हाला श्री संत बाळूमामा यांच्याकडूनच मिळत असते. म्हणून लक्षात ठेवा, कधीही तुम्ही जर संकटांना सहज सामोरे जात असाल तर समजून जावा, देव तुमच्या पाठीशी आहेत. आणि जर तुम्ही संकटांना सामोरे जात नसाल तर तुम्हाला स्वतःच्या बळाचा उपयोग करा असं देव तुम्हाला म्हणत आहेत. कारण तुम्ही जीवनामध्ये कधीही स्वतः स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि तुमचे दुःख दूर करण्यासाठी स्वतः काही देखील स्वतःच्या बळाचा उपयोग केला नाही. त्यामुळे तुम्हाला देव ते संकेत देत आहेत की तुम्ही स्वतः संकटांना सामोरे जावा. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये मामा म्हणतात, या गोष्टी जर तुम्ही शिकलात तर मी नेहमी तुमच्या सोबत असाल. मामा म्हणतात, तुम्ही कोणाचे कधीही वाईट चिंतू नका. तुमचं कधीही वाईट होणार नाही. तुम्ही कोणाला कधीही दुखवू नका. तुम्हाला कोणी अजिबात दुखवणार नाही. तुम्ही कोणाबद्दल काही वाईट बोलू नका. तुमच्याबद्दल देखील कोणी देखील वाईट काहीही बोलणार नाही. तुम्ही जीवनामध्ये कधीही कोणत्याही व्यक्तीला फसवू नका. तुम्हाला देखील कोणीही फसवू शकणार नाही. तुम्ही कोणालाही अजिबात उपाशी ठेवू नका. तुम्ही कधीही उपाशी राहणार नाहीत. सेवा करत राहा. सेवा करण्याचा प्रवृत्त करा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतात, आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जायचे असेल तर तुम्हाला एकच उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या अंगातला बळ. देव म्हणतो, मी तुम्हाला एक चावी दिली आहे. ध्येयाचे दरवाजा उघडण्यासाठी, स्वप्नाचा दरवाजा उघडण्यासाठी मी तुम्हा सर्वांना चावी दिली आहे. जर तुम्ही त्या चावीचा पूर्णपणे
पूर्णपणे नीट वापर करचाल तर नक्की तुम्ही स्वतः ध्येयाचा आणि स्वप्नांचा दरवाजा उघडा करू शकतो. देव म्हणतात, ती चावी आहे कष्ट. कष्ट करण्याचे बळ मी प्रत्येकात देत असतो. फक्त आता तुम्हाला तुमच्या अंगातला आळस झटकायचा आहे, कारण तुमच्या मनात अनेक नकारात्मक विचारांमुळे तुम्ही अस्वस्थ झाला असाल तर एकदा मामांचे नामस्मरण करा. नक्की तुमचं मन प्रसन्न होईल. नामस्मरणाने कोणती गोष्ट शक्य नाही, सर्व गोष्टी देवाच्या नामस्मरणाने शक्य आहे. बोला एकदा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने सांग भलं. देव म्हणतो, माणसाचा जन्म हा प्रत्येक घरामध्ये होतो, प्रत्येक ठिकाणी होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तेथे अक्षरशः परमेश्वराचे वास्तव्य असते. श्री संत सद्गुरू बाळूमामा ज्या घरामध्ये माणुसकी जन्म घेते त्या घरात अक्षरशः परमेश्वराचे वास्तव्य असते. लक्षात ठेवा, तुम्ही घरामध्ये कसे वावरतात त्याच प्रकारे चांगल्या प्रकारे बाहेर देखील वावरा. जर तुम्ही कुणाचे वाईट कराल तर तुमचे देखील वाईट होणारच, कारण ह्या जगामध्ये तुम्ही जसे कर्म करचाल तसे तुमचं जीवन होणार आहे. लक्षात ठेवा, नशिबाने साथ सोडली म्हणून घाबरायचे नसते. स्वतःच्या हिमतीवर पूर्णपणे आनंदी हे आयुष्य जगायचे असते. मागेल सर्व आठवणींना आठवून रडायचे नसते. भविष्याचा विचार करून पुढील पाऊल टाकून आनंदी आयुष्य जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने अजिबात घाबरायचे नसते आणि एक ठेच लागली म्हणून कधीही जीवनात थांबायचे नसते. लक्षात ठेवा, धैर्याने त्याच मार्गाने तुम्हाला जायचे असते. श्री संत सद्गुरू बाळूमामा मामा म्हणतात, आयुष्यामध्ये एक ठेच लागली म्हणून कधीही तुझा ध्येयाचा रस्ता सोडू नको. जर तू प्रत्येक वेळी आयुष्यात अस्वस्थ मन तुझं झालं असेल तर एकच काम कर, एकदा नामस्मरण कर. मामांचे नामस्मरण केल्यानंतर सर्व गोष्टी तुझ्यासाठी शक्य असतील. तू कुठेही आणि कधीही मामांचे नामस्मरण करा. तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतील ज्या तुम्हाला हव्या आहेत. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, असा प्रश्न प्रत्येकाला, प्रत्येक मनुष्याला येत असतो. तुम्हाला वाटत असेल की हा प्रश्न फक्त मलाच येतो, असे नाही, सर्वांना हा प्रश्न येत असतो. इथपर्यंत शंका प्रत्येकाच्या येतच असतात, पण खरं तर हीच वेळ तुम्हाला परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच बाळूमामा यांची लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त एकदा विश्वास तुटू देऊ नका. जर तुम्ही मामांवरील विश्वास तुटू द्याल तर नक्की तुम्हाला अडचणीच्या वेळी देव कधीही मदत करणार नाही. ज्या प्रकारे आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेत ही असतं, पण ते हसत हसत, कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला खाली अजिबात पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा बाळूमामा यांच्यावर तुम्हाला असायला हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, आणि पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवत असतात, पण बाळूमामा या जगात अशक्य असे काहीच नाही. मामांसाठी सर्व काही शक्य आहे. बाळूमामा तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास असला पाहिजे. विश्वास ठेवा, सर्व काही दुःख दूर होतील. कितीही मोठे दुःख तुमच्या आयुष्यात घर करून राहायला आले नाहीत तर तुमची परीक्षा पाहण्यासाठी, तुमच्यामधील चिकाटी, तुमच्यामधील बळ पाहण्यासाठी सर्वप्रथम संकटे येत असतात, म्हणून त्यांना बेहून जगू नका. श्री संत सद्गुरू बाळूमामा. थोर उपकार तुझे श्री संत सद्गुरू बाळूमामा. आधार तुझा श्री संत सद्गुरू बाळूमामा. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तूच सखा. आम्हावरी राहू दे बाळूमामा तुमची कृपा, हीच विनंती तुमच्या चरणी. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा,
आयुष्यात काही झाले तरी तुम्हाला देवांचे नामस्मरण कधीही सोडायचे नाही. फक्त नीती साफ ठेवा. देव तुम्हाला साधा काटाही टोचू देणार नाही. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. तुम्ही ही सर्वात मोठी चूक करत आहात जर तुम्ही घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजत असाल. देव म्हणतात घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जावा घर श्रीमंताचंच आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. आयुष्यात कितीही संकट आले तरी तुम्ही त्यांना सामोरे जाण्याचे जिद्द ठेवा. कारण तुम्ही एखाद्या वेळी संकटांना भेऊन राहाल तर नक्की ते संकट तुमचे वाढतील आणि तुम्हाला जीवनामधून ते सरळ नष्ट करतील. देव म्हणतो नेहमी संकटांना भेऊ नको. संकट तुला भेटले पाहिजे असं जिद्द तुझ्यामध्ये असू दे. उगासी भेतूसी भय्य हे पळू दे. जवळ येऊ दे बाळूमामा यांची शक्ती तुला कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा आयुष्यात तुम्हाला देव कधीही एकटं सोडणार नाहीत. तुम्ही एखाद्या वेळी गाडीहून पडता पडता वाचला तर त्याला म्हणतात देवांचा आशीर्वाद. कारण देव तुमच्या त्यावेळी सोबत असतो. एखादे वाईट काम करत असताना तुम्ही त्या मार्गाला अजिबात गेला नाही तर त्याला म्हणतात देवांचा आशीर्वाद. लक्षात ठेवा आयुष्यात काही झाले तर तुम्हाला तुमच्या ध्येयाची वाट सोडायची नाही. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्ती सोबत म्हणजेच श्री संत बाळूमामा यांच्या सोबत करा. कारण तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होणार असते. फक्त तुम्हाला ध्येय आणि संयम ठेवायचे असतात. मामा म्हणतात प्रत्येक वेळी नीती साफ ठेवा. नक्की मी तुमचे सर्व स्वप्न सत्यात उतरवेल. तुम्हाला स्वप्न सत्यात स्वतः उतरवायचे असते. देव तुम्हाला आशीर्वाद देत असतात. फक्त तुम्हाला त्यासाठी पूर्णपणे मेहनत घ्यावी लागते. नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया तुम्हाला दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवत असते. आणि तुम्हाला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर तुमची नियत ओळखून तुम्हाला फळ देत असतो. श्री संत सद्गुरू बाळूमामा. आयुष्यात कधीही गर्व करू नका. आयुष्यात कधीही कोणावर जळू नका. एकाची प्रगती झाली म्हणून तुम्ही त्याच्यावरती जळू नका. नक्की देव तुम्हाला काही देखील कमी पडू देणार नाही. विश्वास ठेवा. जे तुमच्यासाठी आज अशक्य आहे ते देखील तुमच्या देवासाठी शक्य आहे. फक्त विश्वास ठेवून हा संदेश पुढे ऐकत चला. हा संदेश जर तुम्ही संपूर्ण ऐकचाल खरोखर तुम्हाला देव स्वप्नात येऊन आशीर्वाद देऊन जातील. विश्वास नसेल तर एकदा ऐकून पहा. देव म्हणतात विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ. बाळूमामा या पंच प्राणभूतात हे तीर्थ घे. आठवणी रे प्रचिती न सोडले. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतात विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. बरं श्री संत सद्गुरू बाळूमामा. मामा म्हणतात एकदा माझा हात घट्ट पकड. मी कधीही तुला कोणाचे पाय पकडू देणार नाही. आयुष्यात फार मोठे संकट आले तरी मी तुला सामोरे जाण्याचे बळ देईल. मी नेहमी तुझ्या अंगामध्ये तुझ्या शरीरामध्ये संकटांना सामोरे जाण्याचे बळ दिलो असतो. फक्त नकारात्मक विचारांमुळे तुझे मन अस्वस्थ झालेले असते. आत्ताच नकारात्मक विचारांना झटक आणि तू स्वतः आयुष्यात काही करण्यासाठी बघ. देव म्हणत आहेत हा संदेश पुढे ऐकत चल. नक्की आयुष्यामध्ये मोठा अनुभव येईल. नेहमीप्रमाणे आयुष्यात तुम्ही दुःख आले तर रडत असतात. सुख आले तर माजत असतात. मात्र देव म्हणतात दुःख आले तर रडू नका. सुख आले तर माजू नका. नक्की आयुष्यात काही देखील तुम्हाला कमी पडणार नाही. तर मित्रांनो प्रत्येक वेळी लक्ष्मी कोणाच्या घरातून निघून जाते. अर्थातच असे कोण आहेत ते धनवान असूनही कंगाल बनतात. पाहूया आजचा हा चांगला संदेश. हा संदेश पूर्ण ऐका. समजून जाईल की कोणाच्या घरातून लक्ष्मी लवकर जाते. जर तुम्ही हे सर्व ऐकचाल तर तुम्हीही ही चूक नक्कीच
नक्की टाळताल? कोणते पाप आहे ज्याला अनेक पिढ्यांना भोगावे लागते? आज आपण सर्व काही पाहणार आहोत. मित्रांनो, आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि जीवनात उपयोगी पडणारी आहे. तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि ही कथा संपूर्ण शेवटपर्यंत ऐका. महाभारत तर आपल्याला सर्वांनाच माहीत असेल. तर महाभारतामध्ये एक कुत्रीचे वर्णन केले गेले आहे. ती देवांची कुत्री होती. ही कथा अशी आहे की राजा जन्मेजय त्याच्या भावांसोबत कुरुक्षेत्रामध्ये यज्ञ करत होते. त्या यज्ञाच्या वेळी तिथे एक कुत्रा येऊन बसला. जन्मेजयाच्या भावांनी त्या कुत्र्याला पाहिलं आणि त्या कुत्र्याला मारून त्याला तिथून पळून लावू लागले. तो बिचारा रडत रडत त्याच्या आईजवळ पोहोचला. पुन्हा आईजवळ गेल्यानंतर आई त्याला पाहते आणि कुत्र्याच्या आईने त्याला विचारलं, बेटा तू का रडत आहेस? कोणी तुला मारलं आहे का? असं कुत्र्याला ती आई प्रश्न विचारते. पुन्हा रडणाऱ्या कुत्र्याने त्याच्या आईला सांगितलं, आई मला राजा जन्मेजयच्या भावांनी मारले आहे. आईने विचारलं, बेटा तू कोणता अपराध केला होतास का? कुत्र्यानं सांगितलं, नाही, अजिबात नाही. मी कोणताही अपराध केला नव्हता. मी त्यांच्या यज्ञाकडे सुद्धा पाहिलं नाही किंवा कोणत्याही देखील वस्तूला चाटले सुद्धा नाही. मला फक्त वास आला होता, त्यामुळे मी तिकडे गेलो आणि तिथे जाऊन बसलो होतो. मी असा कोणताही गुन्हा केलो नाही आणि तरीसुद्धा त्यांनी मला खूप मारलं आहे. मित्रांनो, मुलाचे बोलणं ऐकून त्या कुत्र्याच्या आईला खूप जास्त दुःख झाले आणि त्या कुत्र्याच्या आईला खूप वाईट वाटले. ती म्हणाली, बेटा एखाद्या निरपराध्याला मारणं हा मोठा अपराध आहे आणि निश्चितच जन्मेजयच्या भावांनी हा मोठा अपराध केला आहे आणि याचे फळ त्यांना भोगावेच लागेल. त्यानंतर रागाने ती कुत्री जन्मेजयच्या यज्ञात पोहोचली. तिथे जाऊन ती म्हणाली, हे बघा, तुम्ही माझ्या निरपराध मुलाला मारले आहे. त्याने तुमच्या कोणत्याही वस्तूला अजिबात स्पर्श केला देखील नव्हता, तरी देखील त्यांनी का मारले? ती कुत्री सारखी तिथे भुंकत होती आणि तिच्या मुलाला का मारलं याचे ती कारण विचारत होती, परंतु त्यांनी कोणतेही उत्तर अजिबात दिले नाही. मात्र तेव्हा त्या कुत्रीने त्यांना श्राप दिला की तुमच्यावर अचानक एक मोठा भीतीदायक संकट येईल आणि त्याची तुम्हाला खूप जास्त भीती वाटेल. तर मित्रांनो, यामध्ये झाले असे तुम्हाला माहितीच आहे. जन्मेजय यानंतर खूप दुःखी होणारच. तो खूपच दुःखी झाला. त्यानंतर ते विचार करू लागले की हे काय झालं? आता या श्रापापासून आपल्याला कशी मुक्ती मिळणार? आता हे हस्तिनापुरात येऊन अशा एका ब्राह्मणाला शोधू लागले की जो त्यांना या श्रापापासून मुक्ती मिळवून देऊ शकत होता. तिकडे तो कुत्रा त्याच्या आईला विचारू लागला, आई, तू त्यांना श्राप देऊन दंडित केले आहेस, परंतु जे लोक अशा प्रकारचे अपराध करत असतात त्यांच्या चरणामध्ये आलेल्यांना मारतात. अशा लोकांचा श्राप न देता कशा प्रकारे विनाश होत असतो, कसे ते लक्ष्मीहीन बनतात. तुमच्याकडे तर तपोबल होतं, त्यामुळे तुम्ही श्राप दिले, परंतु कलियुगात तर असे खूप कमी लोक असतील ज्यांच्याकडे तपोबल असेल. मग अशा वेळी दृष्ट माणसाला ते श्राप कसे देऊ शकतील? तेव्हा ती कुत्री म्हणते, बेटा, अशा लोकांसोबत नेहमी परात्मा असतो. त्या लोकांना कशा प्रकारे त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागते हे तू ऐक. मी तुला एक कथा सांगते. त्यावेळी ती कुत्री त्याच्या पिल्ल्याला कथा सांगू लागते. ते म्हणते, एके वेळी एक खूपच गरीब माणूस होता आणि एके दिवशी माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाली. मातेने विचार केला की हा माणूस गरीब असल्यामुळे खूप जास्त दुःखी आहे. याला जर मी धनवान बनवलं तर हा सुखी बनेल. आणि हाच विचार करून माता लक्ष्मीने लगेच त्या गरीबाला एक चमत्कारी भांडं दिलं आणि त्या भांड्याची विशेष समजावून माता
अंतराध्यानात विलीन झाली. त्या गरीब माणसाने त्या भांड्याकडून खूप सारी धन दौलत मागितली. धन दौलत मिळाल्यामुळे तो खूपच श्रीमंत झाला आणि त्याला आता कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हतं. जेव्हा पण त्याला भूक लागायची तेव्हा तो त्या भांड्याकडून जेवण मागायचा. लक्ष्मीने दिलेले तो भांडा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवून देत असे. आता त्याला गरिबाचे जीवन सुखांनी भरलेले होते. पूर्ण नगरामध्ये तो सर्वात जास्त श्रीमंत बनला होता. नगरातील सर्वात मोठा बंगला त्याचाच होता. एके दिवशी त्या नगरात खूप जोरात वादळ आलं. गरिबाच्या सर्व झोपड्या त्या वादळात उडून गेल्या. ते गरीब लोक आश्रयासाठी इकडे तिकडे धावू लागले. त्या वादळातून जीव वाचवत एक म्हातारी त्या बंगल्यात पोहोचली. त्या बंगल्यात पोहोचल्यानंतर त्या म्हातारीला पाहून तो माणूस एकदमच तिच्यावर ओरडला आणि म्हणाला, म्हातारी तू इकडे कुठे चालली आहेस? ती म्हातारी म्हणाली, अरे बाळा, बाहेर खूप वादळ वारा चालू आहे. मला काही वेळ तुझ्या या बंगल्यात राहू दे. वादळा वारा शांत झाला की मी इथून निश्चित निघून जाईन. मित्रांनो, त्या म्हाताऱ्या आईने त्याला अनेकदा विनवण्या केल्या, परंतु तरीही तो माणूस ऐकत का नव्हता. तो खूपच दुष्ट माणूस होता. त्याला त्या म्हाताऱ्या आईवर खूप जास्त राग आला व त्याने तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढले. ती म्हातारी आई त्याच्याकडे फक्त एकच विनंती करत होती की हा वादळवारा शांत होऊ दे, पाऊस थांबू दे. मी निश्चित लगेच तुझ्या या बंगल्यातून निघून जाईल. आता ह्या वादळवाऱ्यात मी एकटी कुठे जाणार आहे? त्या म्हाताऱ्या आईने त्याला खूप विनंती केल्या, परंतु तरीसुद्धा त्याला तिची दया थोडी देखील आली नाही. त्याने त्याच्या नोकरांना सांगितलं आणि त्या म्हाताऱ्या आईला घराबाहेर हाकलून दिले. जेव्हा त्या वादळवाऱ्यात त्या पावसात ती म्हातारी आई गेली तेव्हाच देवाची अशी लीला झाली की जोरात वीज चमकली आणि त्या दुष्ट माणसाच्या बंगल्यावर ती वीज पडली. पूर्ण बंगला आता नेस्तनाबूत झाला होता आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेनं दिलेलं ते जादूचे भांड सुद्धा नष्ट झालं होतं. तो माणूस पाहून लागला की थोड्या वेळापूर्वी जो एका आलिशान बंगल्याचा मालक होता तो आता त्याच्याकडे साधी झोपडीही उरलेली नव्हती. माता लक्ष्मीने प्रकट होऊन त्याला सांगितलं, हे दुष्ट माणसा, मी तुला दुःखी पाहून करुणेने तुला धनवान बनवलं, परंतु तू तर धनवान बनण्याच्या योग्यच नव्हता. असं म्हणतात की जिथे गरिबांचा अपमानित केले जाते तसा माणूस कंगाल बनतो. कोणासोबतही कटुपणे बोलणे लक्ष्मी पासून दूर जाण्यासारखे आहे. वृद्ध लोकांचा अपमान करणे, त्यांच्यावर राग काढणे, त्यांना घरातून बाहेर काढणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरातून बाहेर काढण्यासारखं आहे असं म्हटलं जातं. ज्या घरात स्त्रियांना मान सन्मान नसतो त्यांना सतत अपमानित केले जाते, तिथून लक्ष्मी माता सुद्धा निघून जाते. तिथे घरात आलेल्या अतिथीला मान सन्मान दिला जात नाही. अशा घरात सुद्धा लक्ष्मी माता राहत नाही. जिथे पुरुषवत त्यागून लोक आळशी बनतात अशा घरात सुद्धा लक्ष्मी कधीही राहत नाही. जे लोक गरिबाचे छळ करतात परमेश्वर नेहमी अशा गरिबांच्या बाजूने छळ करणाऱ्यांना वेळच्या वेळी नक्की दंडित करत असतात. त्यानंतर झाले असं. कुत्र्याने कुत्रीला दुसरा प्रश्न विचारला, हे आई, असा कोणते पाप आहे त्याला अनेक पिढ्यांना भोगावे लागू शकते? तेव्हा कुत्री म्हणाली, हे पुत्र, तुझ्या या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तू लक्षपूर्वक ऐक. सर्वांनी हे उत्तर लक्षपूर्वक ऐकावे. कुत्री म्हणाली की तो असा कोणता अपराध आहे ज्याला अनेक पिढ्यांना भोगावे लागते? तर पहिली गोष्ट तर धर्माविरुद्ध केलेलं कोणतेही कार्य पापाच्या श्रेणीत येतं आणि ते पाप कर्म मनुष्य स्वेच्छेने करतो त्याचे कुफळ दुप्पट असते. काही पापांचा परिणाम माणसांना लगेच मिळतो आणि जर असं होत नसेल, जर त्याला त्याच्या पापांचा फळ लगेच मिळत नसेल तर समजून जायचे की त्याला त्याच्या ह्या
कुकुरमचा महाभयानक परिणाम भोगावा लागणार आहे. त्याच्या त्या पापांचा फळ तो तर अनेक जन्म भोगणारच आहे. त्याचबरोबर त्याच्या पिढ्यांना सुद्धा ते भोगावे लागणार आहे. त्याच्या मुलांना, वंशजांना हे सर्व भोगावे लागत असते. जो मनुष्य असे पाप जाणून बुजून करत असतो, जसे की कोणाच्या बाळाला मारणे, गर्भात वाढणाऱ्या शिशूची हत्या करणे, एखाद्या वेळेला घाबरलेल्या किंवा शरणात शिशूची हत्या करणे, एखाद्या वेळेला घाबरलेल्या किंवा शरणात आलेल्या मारणे, स्त्रीची हत्या करणे, गोमातेची हत्या करणे, विष देऊन मारणे हे अपराध जगतन म्हणून ओळखले जातात. शिशु कोणाचाही असू द्या, शिशु हत्या जगतन अपराध आहे. जर हे अपराध न कळत झाले असतील तर मनुष्याला स्वतःला त्याच्या पापांचे फळ भोगावे लागते. आणि जर हे पाप जाणून बुजून केले गेले असतील तर अशा वेळी त्याचे दुष्परिणाम हे अनेक पिढ्यांना भोगावे लागतात. लक्षात ठेवा, एखादा शिशूला मारणे याचा अर्थ असा होतो की अशा प्राण्याला मारणे जो निष्पाप आहे, निर्दोष आहे. तो शिशू त्या वेळेला तुमचाच काय तर तुमच्या कोणाच्याही अपराधी नसतो. ज्याने आता कुठे या जगात पदार्पण केले आहे की किंवा करणार आहे, त्याची हत्या करण्याचा अर्थ असाच आहे की त्याच्या जीवनातील सर्व पापांना किंवा पुण्यांना मिटवणे. तो त्याच्या जीवनात जेवढे पाप करणार होता ते सर्व पाप मारणाऱ्याला भोगावे लागतात. तो त्याच्या जीवनात जेवढे पुण्य कर्म करणार होता ते करण्यापासून तुम्ही त्याला थांबवले आहे. याचा अर्थ असा की त्याला पुण्य करण्यापासून थांबवणारे तुम्ही आहात. त्याचा पाप सुद्धा मारणाऱ्याला लागतो. तो जर जिवंत राहिला असता तर त्याने त्याच्या वंशाचा किती विस्तार केला असता आणि ह्या गोष्टीचा पाप सुद्धा मारणाऱ्याला भोगावा लागतो. लक्षात ठेवा, या दुनियेतील असे कित्येक लोक आहेत जे मुलाच्या आशेने मुलींची गर्भातच हत्या करतात आणि असे लोक या जगात सर्वात मोठे महापापी समजले जातात आणि त्यांचा हा पाप त्यांच्या कित्येक पिढ्यांना भोगावा लागतो. त्यांना कोणत्याच जन्मात शांती मिळत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे सर्व आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा एखादे वाईट काम करत असता तर ते सर्व कार्य तुमच्याकडेच येत असते. देव म्हणतात, नेहमी तुम्ही कर्म चांगले ठेवा, मी तुम्हाला नेहमी जीवनात आनंदी ठेवील. तुमच्याकडे जर मनामध्ये चांगल्या गोष्टी नसतील तर तुमच्या तोंडावाटून चांगले शब्द निघू द्या. प्रत्येक वेळी गरिबांचा छळ करू नका. तुम्ही याबद्दल सहमत असाल तर कमेंटद्वारे होय असं टाईप करा. लक्षात ठेवा, आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच मोठी कारण असतात. एक तर तुम्ही विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतात. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, एखाद्या व्यक्तीला जर खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी केलेला विचार त्यांनी कृतीमध्ये उतरावा. न केलेला विचार कृतीमध्ये उतरला तर नक्की समस्या तुम्हाला येणारच. म्हणून कृती करण्या अगोदर विचार करा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. नेहमी जीवनामध्ये आनंदी राहायला शिका, कारण दुःख हे तुम्हाला येणार आहेत आणि ते दुःख जाणार देखील आहेत. फक्त तुम्हाला त्या दुःख आल्यानंतरही आनंदी राहायचे आहे. हसणाऱ्या लोकांची संगत अत्तराच्या दुकानासारखी असते. काही खरेदी केली नाही तरी मनाला आनंद हा वाटतच असतो. म्हणून नेहमी तुमची संगत चांगल्याशी ठेवा. आयुष्यात मोठी अडचण आली तरी तुम्हाला धीर तेच देतील. श्री संत सद्गुरू बाळूमामा. मामा म्हणतात, ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याच्यात सगळ्यात जास्त ताकद असते आपल्याला सगळ्यात जास्त रडवण्याची. लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपलं म्हणत असाल, त्याच्यावर तुमच्यापेक्षा जास्त विश्वास ठेवत असाल तर त्याच्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त ताकद असते तुम्हाला रडवण्याची. कारण तो व्यक्ती जेव्हा दुःखी होतो
तेव्हा तुम्हाला समजत नाही की ती व्यक्ती कशामुळे दुखी झाली आहे. प्रत्येक वेळी लोक तुम्हाला वाईट बोलतात. तुम्ही चांगलं कार्य करून देखील, प्रत्येक चांगलं प्रामाणिकपणे जीवनात वागून देखील लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात. लक्षात ठेवा, जेव्हा प्रत्येक लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात तेव्हा काळजी अजिबात करू नका, कारण त्या लोकांना तुम्हाला महत्त्व देण्याचा दुसरा मार्ग माहीत नसतो. तुम्ही प्रगतीच्या मार्गावर जेव्हा असता तेव्हा तुम्हाला प्रत्येकजण काही ना काही म्हणत असतो, मात्र जेव्हा तुम्ही यशस्वी होत असता तेव्हा प्रत्येकजण म्हणत असतं की मी याला याच्या अडचणीच्या वेळी प्रत्यक्ष खूप मदत केली आहे. लक्षात ठेवा, इथे दिखाव्याला महत्त्व आहे पण देवाकडे न्याय जरूर आहे. म्हणून म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा. कमेंटद्वारे जरूर टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठीराखा. प्राण गेल्यानंतर माणसाचं शरीर स्मशानात जळत राहतं, पण नात्यामधील प्रेम निघून गेलं तर माणूस मनातल्या मनात जळत असतो. म्हणून कधीही प्रेम निघून गेलं तर माणूस मनातल्या मनात जळत असतं. म्हणून प्रत्येक काळ प्रत्येक व्यक्तीवर इतकं पण मन लावू नका, इतकं पण त्याची काळजी करू नका की त्याला काय झाल्यानंतर नक्की दुःख तुम्हाला आयुष्यभर होणार. मामा म्हणतात प्रत्येक नातं एखाद्या पक्षासारखं असतं. जर तुम्ही जबरदस्ती त्याला पकडून ठेवलं तर ते मरून जातं, जर तुम्ही त्याला हलकेच पकडलं तर ते उडून जातं, पण जर तुम्ही त्याला प्रेमाने पकडलं तर ते नेहमी तुमच्या सोबत असतं. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक संकटामध्ये असताना देखील तुम्हाला प्रत्येक कोणती गोष्ट शिकायची असते. तुम्ही प्रत्येक वेळी काहीच देखील आयुष्यात शिकणार नाही तर तुम्ही आयुष्य मनाचा पुस्तक कोरे सोडत असता. कारण आयुष्य हे एक तुमचं पुस्तक आहे, त्यामधलं पहिलं आणि शेवटचं पान ही देवांनी लिहिलं आहे. पहिलं पान म्हणजे जन्म आणि शेवटचं पान म्हणजे मृत्यू, आणि मधलं पान तुम्हाला स्वतःला भरायचे आहे. ते पान तुम्ही नक्की भरसाल, कारण देवांनी तुम्हाला आयुष्य मनाचं पुस्तक सोपवलं आहे. ते पुस्तक कोरडं सोडू नका. आयुष्यात वेळ हा असा तराजू आहे जो तुम्हाला वाईट वेळेमध्ये आपल्याच लोकांचं आपल्याला वजन दाखवत असतो. लक्षात ठेवा, दुःख, वाईट परिस्थिती येणे याला कधीही वाईट समजू नका, कारण ते देवाने तुम्हाला शिक्षण देण्यासाठी तुमच्याकडे पाठवले असते. तुम्हाला त्यामधून पूर्णपणे शिक्षण घ्यायचे असते, म्हणजे तुम्ही आयुष्यात प्रत्येक दुःखांना सहजपणे सामोरे जाचाल आणि सुखांना तुमच्या आयुष्यात आणचाल. देव म्हणतो मी तुमच्याकडे दुःख पाठवत असतो, याचे कारण मी पाहत असतो माझ्या भक्तांकडे की माझे भक्त कशा प्रकारे त्या दुःखांना सामोरे जात आहे. हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की मोठा अनुभव येईल. तुमचं कर्म हे असे पीक आहे जे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावेच लागते, त्यामुळे नेहमी चांगले बी लावले पाहिजे. नाती हळूहळू संपतात पण कळतात अचानकच. लक्षात ठेवा, कर्म चांगले ठेवा, कारण ही दुनिया हे तुमचे जीवन कर्माने भरले आहे. तुम्ही जे दुसऱ्यांना दुःख देणार, तुम्ही दुसऱ्यांना सुख देणार, तर लक्षात ठेवा ते तुमच्याकडेच येणार. ज्या प्रकारे तुम्ही एखाद्याच्या घरापुढे अंगणामध्ये जर एखाद्या सुखाचं झाड लावणार तर त्याची फुले हे तुमच्याच दारापुढे पडणार, मात्र दुःखाची फुले लावचाल तर त्याचे फुले नक्की तुमच्याच घरापुढे पडणार. म्हणून तुम्ही जसे करणार तसं तुमच्या सोबत होणार. श्री संत सद्गुरू बाळूमामा. जेव्हा तुम्ही पैसे कमवता त्यावेळी घरामध्ये नवीन वस्तू येतात, पण जेव्हा तुम्ही कोणाची आशीर्वाद कमवतात त्यावेळी घरामध्ये धन, खुशी, आरोग्य आणि प्रेम येत असते. लक्षात ठेवा, तुम्हाला देवांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला निस्वार्थ मनाने भक्ती करावीच लागणार. देव म्हणतात निराश होणे सोड आणि हा संदेश संपूर्ण एक. मला सर्व माहीत आहे. जीवनामध्ये तुला प्रचंड मोठ्या संकटांचा सामना सध्या करावा लागत आहे. प्रत्येक वेळी तू चुकीचा नसून देखील प्रत्येक जण तुला चुकीचा साबित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
तुझ्या आयुष्यात तू पूर्णपणे प्रामाणिकपणे वागत आहेस तरी देखील तुला प्रत्येकजण काही ना काही म्हणत आहे. मात्र आता सर्व चिंता सोड आणि हा संदेश ऐकण्याकडे लक्ष दे. सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बडबड करू नको आणि प्रेम पाहिजे असेल तर कधीही आपल्या लोकांना सोडू नको. तुला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर बाळूमामा यांना नामस्मरण करणं कधीही सोडू नको. तुझं पुण्य संपल्यानंतर सामर्थ्यशाली राजाला पण भीक मागावं लागतं. त्यामुळे कधीही कोणाबरोबर कटकारस्थान करून कोणाचेही मन दुखावू नको. श्री संत सद्गुरू बाळूमामा. हा संदेश पुढे ऐकत चला. ज्या प्रकारे वाजवत राहा नात्यांचे दरवाजे, जरी भेट झाली नाही तरी जाणीव जिवंत राहील. म्हणून नेहमी अधूनमधून एकमेकांना फोन, एकमेकांना विचारत जावा किंवा एकमेकांना समोरासमोर बोलत जावा. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला प्रत्येक माणसं टिकवायची आहेत. हा संदेश पुढे ऐकत चला. जीवनामध्ये प्रत्येक जळणाऱ्या दिव्याखाली अंधार असतो आणि प्रत्येक रात्रीनंतर एक सकाळ असते. लोक घाबरतात अडचणी पाहून, पण प्रत्येक अडचणींच्या मागे सफलतेची एक सकाळ असते. लक्षात ठेवा, आज दुःख म्हणजे उद्या देखील दुःख असं अजिबात नाही. आज रात्र म्हणजे उद्या सकाळ. जशा प्रकारे आहे त्याच प्रकारे आज दुःख म्हणजे उद्या सुख नक्की आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे मेहनत घ्यावी लागेल. ज्या प्रकारे प्राणी मार खाऊन पण वफादार असतात आणि माणूस प्रेम मिळून पण गद्दार असतात. म्हणून प्रत्येकाला वेळ देत बसू नका. वेळ तुमचे भविष्य सुधारण्यासाठी द्या. देव म्हणतात, वर्तमान काळ जर संघर्षाचा असेल तर येणारा भविष्यकाळ हा तुमचाच असणार आहे, तुमच्या स्वप्नांचा असणार आहे. आता देव तुमचे सर्व स्वप्न सत्यात उतरवणार आहेत. हा संदेश पुढे ऐकत चला. नेहमी बुद्धिमान फक्त तेच नसतात त्यांना फक्त बोलणं माहीत असतं. खरे बुद्धिमान तर तेच लोक असतात जे कोठेही गप्प असतात. नेहमी नको त्या ठिकाणी बोलून आपले हास्य करू नका. प्रत्येक वेळी कोणाला हसवण्याच्या नादात काही देखील फालतू बोलू नका. नक्की तुमची किंमत तिथे जास्त राहील. जर तुम्ही काही देखील जास्त बोलाल तर तुमची तिथे किंमत कमी राहील. हा संदेश पुढे ऐकत चला. आयुष्याच्या वाटेवर कितीही दुःख आली, कितीही खड्डे आली तरी तुम्हाला तुमचा आयुष्याच्या ध्येयाचा रस्ता कधीही सोडायचा नाही. आयुष्यात कितीही खड्डे आली, कितीही काटे आली तरी तुम्हाला तो रस्त्यावर चालायचं आहे. तुम्हाला फक्त त्या रस्त्यावर चालत असताना बाळूमामा यांचे नामस्मरण करायचे आहे. लक्षात ठेवा, नामस्मरण करण्याने तुमचे दुःख तर जाणार नाहीत, मात्र त्या रस्त्यावर पडलेले काटे नक्की फुलाच्या स्वरूपात प्राधान्य तुम्हाला देव करेल आणि त्या काट्यांवर चालण्याचे बळ तुम्हाला देव करेल. म्हणून नेहमी मामांचे नामस्मरण करत चला. घरात तुमच्या पाहिजे तेवढे रडा, पाहिजे तशा प्रकारे वागा, मात्र बाहेर गेल्यानंतर प्रत्यक्ष शहाणपणाने वागा. देव म्हणतो, प्रत्येक वेळी जर तू लहान लेकरासारखे वागत असशील तर नक्की तुझी किंमत कमी होणार. लक्षात ठेवा, आरशाची काच खूप कमजोर असते पण खरे चेहरे दाखवायला ती कधीही घाबरत नाही. त्याच प्रकारे तुम्ही आयुष्यात आपलं कोण आणि परको कोण तुम्ही ओळखला असाल तर प्रत्येकाबरोबर त्याच्यासारखंच वागा. जर तुम्ही परक्याला आपलापणा दिला तर तो तुम्हाला धक्का देणारच, आणि तुम्ही आपल्याला परकेपणा दिला तरी तो तुमच्यावर विश्वास ठेवणारच. म्हणून प्रत्येक व्यक्तीला सामान्य वागणूक द्या. देव म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, बोलणं खराब असणं डोका खराब असल्याचं पहिलं लक्षण आहे. त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये, विचारांमध्ये चांगल्या गोष्टी असणं फार गरजेचं आहे. नकारात्मक विचार प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे नष्ट करत असतो. ज्या प्रकारे एका घरामध्ये पडलेला पसारा सावरण्यासाठी पूर्ण मेहनत करावी लागते, त्याच प्रकारे मनामध्ये पडलेला रमणा
पडलेल्या वाईट गोष्टी सावरासाठी नकारात्मक गोष्टी खूप वेळ जातो, जीव कसामीस होत जातो। त्याचमुळे तुम्हाला तुमच्या मनात कसल्याही प्रकारचा पसारा ठेवायचं नाही। तुम्हाला नेहमी सकारात्मक विचार करायचा आहे। तुमचे विचार जसे असेल तसं तुमचं जीवन राहील। म्हणून पहिल्यांदा विचार बदला, आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही। तुमचं विचार नेहमी असे ठेवा की तुमच्या विचारांवर कोणी देखील विचार केलं पाहिजे। नेहमीप्रमाणे विचार करण्या अगोदर तुम्ही त्या विचार करण्यासाठी वेळ देत चला। देव म्हणतो तुमचं आयुष्य हे 1 सेकंदात किंवा 1 मिनिटात बदलू शकत नाही, मात्र त्याच 1 मिनिटात आणि 1 सेकंदात केलेला विचार मात्र तुम्हाला कोणत्या रस्त्यावर नेऊन ठेवेल तुम्हाला देखील कळणार नाही। तुम्ही जर चांगला विचार कराल तर नक्की तुम्हाला ध्येय लवकर प्राप्त राहील। म्हणून नेहमी विचार करण्यासाठी विचार देत चला। समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमज माणसाची जीभ जोरात चालत असते। लक्षात ठेवा, जी व्यक्ती जास्त कुठेही नकळत बोलत असते त्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण त्या व्यक्तीला तेवढी समज नसते। देव म्हणतो नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात काही झाले तरी तुम्ही भेऊ नका। कितीही मोठे संकट आले तरी त्या संकटांना सामोरे जाण्याची जिद्द ठेवा। संकट आल्यानंतर फक्त एकच म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाचा जप करा, नक्की ते सर्व संकट संपून जातील। श्री संत सद्गुरू बाळूमामा। मनुष्य जन्म मिळणे म्हणजे महाभाग्याची गोष्ट असते आणि ती आपल्याला बाळूमामा यांच्यामुळे मिळाली आहे। त्याचे सार्थक आपण करूयात। आता तात्पर्य वगैरे काही होत नाही। आयुष्य एवढे आहे की तप नव्हे तर जपाची आपण सर्वांना आवश्यकता आहे आणि तेच आता करायचे, कारण आपण तेवढेच नीट करू शकतो किंवा करावे लागणार आहे। तप यज्ञ एवढेच महत्त्व कलियुगात नामाला आहे। नामाला यज्ञ करा आणि आपली नौका पार करा। आधी आपण सुरू करा आणि नंतर बाळूमामा हे करून घेतील। काय होत नाही नामामुळे, आरोग्य, संपन्न धन, मान, कला आणि कौटुंबिक शांतता असा प्रवास सुरू होतो। मग अनुभूती मिळते। सर्व ठिकाणी श्रद्धा विश्वास जोडी आवश्यक आहे। हे निश्चित बाळूमामा आपल्याला मानव जन्म दिला आहे, त्याबद्दल आपण बाळूमामा यांचे सेवक आहोत आणि अशीच सेवा जन्मोजन्म बाळूमामा यांच्याकडून बाळूमामांनी आपल्याकडून करून घ्यावी, हीच बाळूमामा यांच्या चरणी प्रार्थना। श्री संत सद्गुरू बाळूमामा। लक्षात ठेवा, तुम्ही एखादे काम करत असताना काम करण्याआधी एकदा देवाचे नामस्मरण करा, नक्की तुम्ही त्या कामामध्ये यश मिळवू शकाल। आयुष्यामध्ये नेहमी कमावले त्यांच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यामध्ये ठेवले जात असतात। श्री संत सद्गुरू बाळूमामा। जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात, संयम राखल्यावर त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जात असतात। ते म्हणजे क्षणामध्येच। प्रत्येक वेळी आनंद पाहिजे असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष मेहनत घ्यावी लागेल। भविष्य काळी तुम्हाला हसायचे असेल तर तुम्हाला वर्तमान काळामध्ये रडावं लागेल। आयुष्य मनाच्या खेळामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष स्वतः मैदानावर उतरून तुमचे बळ तुम्हाला त्या मैदानात दाखवावे लागेल, मगच तुम्ही या आयुष्य मनाच्या खेळामध्ये विजय मिळवू शकाल। लक्षात ठेवा, देव म्हणतो प्रत्येक वेळी माझ्या समोर येऊन प्रार्थना करणे की मला पूर्णपणे यश दे, पूर्णपणे माझे जीवन सुखी कर, हे चुकीचं आहे। देव म्हणतो प्रत्यक्ष तू मेहनत घे आणि पुन्हा माझ्या समोर ये आणि म्हण, देवा माझ्या सर्व प्रयत्नांना साथ द्या, असं एकदा म्हण तर नक्की तुझे सर्व कष्ट प्रामाणिक असतील तर मी नक्की तुला यश देईल। लक्षात ठेवा, देव तुम्हाला असं कधी म्हणत नाही की तुमचं आयुष्य
फक्त माझ्या आशीर्वादाने चलत असतं. ही गोष्ट बरोबर आहे, मात्र लक्षात ठेवा, देव म्हणतात प्रत्यक्ष तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल तर तुम्हाला स्वतःला मेहनत घ्यावी लागेल आणि त्या मेहनतीला मी नक्की फळ देईल. लक्षात ठेवा, देव तुम्हाला तुमच्या स्वप्नापेक्षा जास्त देत असतात. फक्त तुम्हाला तेवढी मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत घ्याल तर नक्की यश तुमच्याच बाजूने उभे राहाय. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख विचार आणि कर्मांनीच होत असते. म्हणून नेहमी सर्व काही विचार चांगले ठेवा. आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही. देव म्हणतात सगळं काही ठीक होईल. नेहमी स्वतःला आणि स्वतःच्या मनाला सांगत राहा, साध्या तुमच्या आयुष्यात जे काही चुकीचं चालले ते फक्त काही क्षणाचं आहे. कारण वेळ वाईट असते, आयुष्य अजिबात नसते. ही वेळी निघून जाईल. फक्त तुम्ही खंबीर राहा. तुमचे देव तुमच्या पाठीशी आहेत. तुमचे हेही वाईट दिवस सरतील. देव म्हणतो प्रत्येक वेळी तुला या जीवनामध्ये जगायचे असेल तर मी दिलेल्या बळाचा उपयोग कर आणि संघर्ष कर. नक्की तू आयुष्यात पूर्णपणे नीट जगू शकशील. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, पण तुम्ही तुमच्या काम करण्यामध्ये व्यस्त राहायला पाहिजे. तुम्हाला भविष्य सुधारायचं असेल तर तुम्हाला वर्तमान काळ हा रडका घालवावा लागेल. प्रत्येक वेळी आयुष्यात जगणं माहीत असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीही पडत नाही. लक्षात ठेवा, जगणं ज्या व्यक्तीला कळतं त्या व्यक्तीला वागावं कसं हे बरोबर कळत असतं. म्हणून प्रत्यक्ष चिंता करणं सोडा आणि हा संदेश पूर्ण ऐकत चला. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये लिहा, श्री संत सद्गुरू बाळूमामा, मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. तुम्ही ह्या जीवनात आला आहात. प्रत्येकाला देवांनी ह्या जीवनामध्ये धाडत असताना हिरा बनवूनच धाडली आहे. फक्त इथे जो घासतो तोच चमकत असतो. प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या सावलीखाली उभे राहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्वतःची सावली निर्माण केला आहात. मात्र देव म्हणतो स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर तुम्हा सर्वांना स्वतःला उन्हाचे चटके हे सहन करावे लागतात. जगातील कोणत्याही वस्तू कितीही महागड्या का असेनात, परंतु देवाने तुम्हाला जी झोप आणि शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीही गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही. जो व्यक्ती झोपेवर कंट्रोल करतो तो यशाला देखील आरामात गाठत असतो. लक्षात ठेवा, झोप तुम्हाला तेव्हाच येत नसते शांतपणे जेव्हा तुम्हाला काहीतरी ध्येय प्राप्त करायचे असते. देव म्हणतो तेव्हा जर तुम्हाला झोप येत नसेल तर नक्की तुमचे कोणते तरी स्वप्न आहेत जे तुम्हाला झोपू देत नाहीत आणि ते स्वप्न तुमचे पूर्ण होणारे असतात, जी स्वप्न तुम्हाला झोपू देत नसतात. हा संदेश पुढे ऐकत चला. मामा म्हणतात स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्या समजून घेणे ही भावनिक स्वास्थ्य सांभाळण्याची पहिली पायरी आहे. तुमचं स्वास्थ्य सांभाळा, सर्व परमेश्वर पाहून घेईल. दुःखाची ही अजब तरा आहे, त्याला सहन करणारीच लोक जास्त आवडत असतात असं प्रत्येकाला वाटत असतं. लक्षात ठेवा, तुम्ही जितके दुःखांना सध्या सामोरे जात आहात तितक्यापेक्षा दुप्पट तुम्हाला सुख येणार आहेत. कारण परमेश्वर सर्वप्रथम तुमच्याकडे दुःख पाठवत असतो, कारण त्या दुःखा वाटू पाहायचे असते. कारण की कोणाच्यामध्ये किती बळ आहे की दुःखांना सामोरे जाण्याचे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारण्यायोग्य नाही त्यापासून दूर जावे, परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे. देव म्हणतो प्रत्येक वेळी आनंदी राहा. आयुष्य मी तुझं नक्की ठीक करेल. चराचरी व्यापून आहे बाळू मामा माझा. जगाचा पाठी राखा आहे बाळू मामा माझा. आमूच्या जीवनाचा आधार आहे बाळू मामा माझा. आमूचा जगण्याचा अर्थ आहे बाळू मामा माझा. नेहमी विश्वास ठेवा, बाळू मामा तुमच्या पाठीशी आहेत. लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आली तर त्या अडचणी झेलायची तुमच्यामध्ये ताकद जिद्द असली पाहिजे. ती सर्व ताकद जिद्द देव तुम्हाला देत असतो. फक्त तुम्हाला त्याचा पूर्णपणे नीट उपयोग करावा लागतो. ज्या प्रकारे
खोलीतील अंधार नाहीसा करण्यासाठी अनेक उपाय केले तरी तो तसाच राहतो, पण नुसता एक दिवा आत आणला की तो आपोआप नाहीसा अंधार होतो. अगदी त्याचप्रमाणे आश्वासक वस्तूंची आवड नाहीशी करण्यासाठी शमदमासारखी अनेक साधने केली तरी ती नाहीशी होण्यास कठीण पडते. पण भगवंताच्या स्मरणात सतत अभ्यास केला तर आपोआप नको त्या गोष्टी पळून जातात. अर्थातच सामान्य मनुष्याने आपल्या प्रपंचात वैराग्याचे बंड वाढवण्याच्या नादी न लागता भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास करणे योग्य आहे. भगवंताचे श्रवण मन आणि नामस्मरण करणे यांचे नाव अनुसंधान आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं हेच ठाऊक नसेल तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग नाही. प्रत्येक वेळी तुम्ही गरिबासमोर काही बोलत असाल, कितीही मोठं फेकत असाल तर त्याचा काही उपयोग नाही, कारण पाहणारा परमेश्वर असतो. ओझ हे कष्टाचं नसतं, विचाराचं असतं. तुमचे नकारात्मक विचार तुमचं जीवन पूर्णपणे बर्बाद करण्यासाठी सक्षम ठरत असतात. हा संदेश पुढे ऐकत चला. विचारांवर नियंत्रण मिळवण्याचे दोनच मार्ग आहेत, ते म्हणजे ध्यानधारण किंवा प्रेम. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमच्या नियंत्रण ठेवायचं असेल विचारांवर, जर तुम्हाला नकारात्मक विचार दूर करायचे असतील तर तुम्हाला दोन मार्ग आहेत, ते म्हणजे ध्यानधारणा किंवा प्रेम. जन्माचं पूर्णत्व म्हणजे मृत्यू, त्यातून जे उरतं ते म्हणजे केलेले कार्य. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, आयुष्यात जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी हे तुम्हाला नुकसान करण्यासाठी येत नसतात, तर तुमच्या अंतर्गत असलेली शक्ती व सामर्थ्य यांना उत्तेजित करून यश प्राप्त करण्यासाठी ते सर्व कठीण प्रसंग देव तुमच्या जीवनामध्ये आणत असतो. आणि जे दुःख तुम्हाला पूर्णपणे रडवत असतात ते तुम्हाला सुखामध्ये येत असतात, पण पूर्णपणे हसवत असतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी सोसावं लागतं बरंच काही. टाकाचे घाव झेलल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही. लक्षात ठेवा, यशस्वी व्हायचे असेल तुम्हाला प्रत्यक्ष टाकाचे घाव सोसावे लागत असतात. आयुष्यात प्रत्यक्ष तुम्हाला यश लगेच प्राप्त होत नसते. देव म्हणतो, अडचणी ह्या तुमच्या आयुष्यात नाही, तर त्या अडचणी तुमच्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग तुमचा निघेल आणि तुम्ही यशापर्यंत पोहोचाल. आज तुम्हाला हा संदेश पूर्ण ऐकायचा आहे. अजून काही मिनिट हा संदेश ऐकण्यासाठी द्या. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काही कोणालाही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोक तुमचा परिचय आरामात देतील. आज हा संदेश पूर्ण ऐकत चला, नक्की मोठा अनुभव येईल. नेहमी मनापासून जपलेलं खूप काही असतं. चांदण्यानी भरून सुद्धा आभाळ रीत वाटतं. जेव्हा सारं असूनही आपलं कोणीच नसतं, तेव्हा त्या दुरावलेल्या वाटेकडे मन धावत असतं. आयुष्यात जेव्हा तुमचे सर्वजण साथ सोडत असतात तेव्हा तुमचा देव तुमचा हात पकडत असतो. फक्त तुम्हाला तुमच्या देवांवरती विश्वास असला पाहिजे. सोपे होते, मी उगाच घाबरलो होतो. जगणे तर अगदी सोपे होते. अश्रुत गुरफटलो होतो. हसणे तर फार सोपे होते. मी घड्याच अंधाराच्या डोळ्यांवर रचल्या माझ्या आणि मिटून डोळे बसलो. बघणे तर अगदी सोपे होते. केलाच नाही गुन्हा पण लागली सजा भोगावी. उमगले नव्हते तेव्हा सुटणे तर सोपे होते. मी माझा ठाव ठिकाण इतरांना पुसला होता, पण घरीच होतो माझ्या दिसणे तर सोपे होते.
आयुष्यामध्ये तुम्हाला एखादी वेळ निघून गेल्यानंतर वाटते ही अगदी सोपी होती, फक्त तुम्हाला करता आली नाही. लक्षात ठेवा, परमेश्वर तुम्हाला तेच देत असतो. समोरची व्यक्ती ऐकणारी असेल तरच समजवण्यात अर्थ आहे. जर समोरची व्यक्ती तुम्हाला समजून अजिबात घेत नसेल तर तिला समजवण्यात काही अर्थ नाही. लक्षात ठेवा, परमेश्वर हे तुम्हा सर्वांना बुद्धी दिलेली आहे. प्रत्येकाला परमेश्वरानं बुद्धी दिली आहे, म्हणून प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाने आयुष्य जगा. दुसऱ्याच्या विचारसरणीने जो व्यक्ती आयुष्य जगतो तो व्यक्ती आयुष्याचा आनंद, आयुष्यातील क्षणांचा आनंद घेत नसतो. त्रास हा माणसाकडून नाही हो तर त्यांच्याकडून ठेवलेल्या अपेक्षांकडून होत असतो. नेहमी जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडून कोणती तरी अपेक्षा ठेवत असाल तर त्रास हा तुम्हाला होणारच. तुम्हाला अपेक्षा ठेवायच्याच असेल तर स्वतःकडून ठेवा. तुम्ही अपेक्षा स्वतःकडून ठेवाल तर नक्की यश तुम्हाला नक्की भेटेल. आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते. त्याच प्रकारे आयुष्यात प्रत्येक व्यक्ती विश्वासघात करत असते तर त्या व्यक्तीकडून विश्वासघात होऊ नये. त्यामुळे अगदी तुम्ही त्या व्यक्तीसोबत मैत्री करण्यापूर्वी तुम्हाला समजून घेणे महत्त्वाचे आहे की ती व्यक्ती कशी आहे. लक्षात ठेवा, विश्वासघात तुमचा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला पूर्णपणे आपलं म्हणाल. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी असू द्या, मात्र तुम्हाला परमेश्वराने तुम्हाला जी झोप आणि जी शांती आणि जो आनंद दिला आहे त्यापेक्षा मौल्यवान काही नाही. म्हणून परमेश्वराने दिलेल्या गोष्टीची कदर करा. सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये अजिबात मिसळू नका, कारण देवांनी तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या रस्त्यावर सोडला आहे. फक्त तिथे तुम्हाला पूर्णपणे मेहनत करून रस्ता ओलांडायचा आहे. तुम्हाला मेहनत करून रस्ता पूर्ण पार केल्यानंतर देव यश घेऊन पुढे थांबला आहे. फक्त तुम्हाला पूर्णपणे संघर्ष आणि मेहनत करण्याची गरज आहे. नात्यांच्या दुनियादारीत आम्ही जर काही कमी पडलो तर लोक आमच्या भावनांशी खेळून गेले आणि आम्ही मात्र जाऊ द्यात, आपले जवळचे हक्काचे आहेत म्हणून नाती जपत बसलोय असं प्रत्येकाला वाटत असते. लक्षात ठेवा, सर्वांची विचार करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला दुखवण्यासाठी बोलत नसते. काही जणांचं भावना, काही जणांचे मन तसे असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीपासून दुखी होऊ नका. जी व्यक्ती तुम्हाला काही वाईट बोलते तिच्याकडे लक्ष देऊ नका. जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगली सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीचा सहवास राहणे योग्य आहे. जर तुम्ही वाईट व्यक्तीच्या सहवासात असाल तर वागणूक वाईट होईल. वागणूक वाईट म्हटल्यानंतर तुम्हाला देव आशीर्वाद अजिबात देणार नाहीत आणि तुमचं भविष्य नक्की रडका असेल. लक्षात ठेवा, वर्तमान काळात जर तुम्ही मौज मजा करत असाल तर लक्षात ठेवा भविष्यकाळ रडका असेल, कारण तुमच्याकडे काही देखील नसताना देखील तुम्ही जर मौज मजा करत असाल तर भविष्यकाळात तुम्हाला त्याची किंमत नक्कीच चुकवावी लागेल. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण एक गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही. ती म्हणजे तुम्हाला परमेश्वरानं दिलेलं आयुष्य. म्हणून नेहमी मनसोक्त जगा. आयुष्यात प्रत्यक्ष मेहनत करा, भविष्य उज्ज्वल करा. म्हणून वर्तमान काळात तुम्ही संघर्ष करा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. फक्त 3 ते 4 मिनिट हा संदेश ऐका, नक्की जीवनातील सर्व दुःख चिंता मुक्त होईल. फक्त समाधान शोधा. अपेक्षा तर आयुष्यभर संपत नाही. त्याच प्रकारे आयुष्यात तुम्हाला ध्येय साध्य करण्यासाठी, तुम्ही काय आहे हे साध्य करण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे संघर्ष
संघर्ष हा करावाच लागतो. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होत असतो, मात्र ज्या घरात माणुसकी जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते. लक्षात ठेवा, आयुष्यात काही झाले तरी देखील तुम्हाला दुःखी व्हायचे नाही. पसारा सहज मांडला जातो, परंतु आवरताना जीव कासावीस होतो. मग तो घरातला असो की मनातला. नकारात्मक विचारांना दूर करा, नवीन विचार मनात आणा, आयुष्य उज्ज्वल करा. माणसाने नेहमी तयारीत राहावे, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे केव्हाही सांगणे शक्य नाही. देव म्हणतो, बेसावध आयुष्य जगू नका. बेसावध आयुष्य जगाल तर तुम्हाला त्याची पूर्णपणे तुम्हाला पूर्ण करावी लागेल. लक्षात ठेवा, हा संदेश पूर्ण ऐकून तर पहा. अजून 2 मिनिट हा संदेश पूर्ण ऐका आणि जर संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये बाळू मामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे असं टाईप करा. देव म्हणतात, माणसाचं मन नेहमी मोकळं असावं. जी गोष्ट मनात असेल ती बोलण्याची हिंमत असावी आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता असावी. म्हणजे आपलं मन नेहमी आनंदी असावं. तुम्ही मन आनंदी ठेवाल तर तुमचं नक्की आयुष्य आनंदी जाईल. लक्षात ठेवा, विचार बदलल्यानंतर तुमचे जीवन बदलायला वेळ अजिबात लागणार नाही. ज्या घरावर साप घरावर दिसला की लोक त्याला दांडक्याने मारतात, पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात. तात्पर्य इतकंच आहे, लोक सन्मान तुमचा नाही तर तुमच्या ज्या स्थानावर आहात त्या करत असतात. म्हणून नेहमी लोकांकडे लक्ष देत बसू नका. आयुष्यातील वेळ तुम्हाला पूर्णपणे वाईट वेळ संपवायची आहे हे मनात धरा आणि कष्ट करा. कधी कुणाची बरोबरी करायची नाही. स्वतःला कधी कोणापेक्षा कमी समजायचं नाही. देव म्हणतात, कष्टाचं खायचं आणि रोबात जगायचं. आयुष्यामध्ये काही झाले तरी देखील तुम्हाला तुमचे संघर्ष सोडायचा नाही, कारण यश शेवटच्या श्वासापर्यंत भेटू शकते. फक्त कष्ट ही एक अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे देखील दार उघडत असते. लक्षात ठेवा, अशक्य काही देखील नाही, फक्त कष्ट करत चला. पतंग असो की माणूस, जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआप कट होत असतो. म्हणून नेहमी आयुष्यात जास्त हवेत जाण्यापूर्वी विचार करा. हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये लिहा, बाळू मामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं.